हा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा. पावसाच्या पाण्याखाली लपलेले खड्डे, खड्ड्यांमध्ये अडकणारी वाहने आणि रोज जीव मुठीत धरून प्रवास करणारे हजारो नागरिक. आश्वी बुद्रुकमध्ये असा एक रस्ता आहे जिथे नागरिकांना रस्त्यापेक्षा खड्डे जास्त दिसतात. आणि धक्कादायक बाब म्हणजे वारंवार बातम्या प्रकाशित होऊनही संबंधित विभागाकडून अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नेमकं काय आहे या खड्डेमय रस्त्याचं वास्तव? पहा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट फक्त निर्भीड जनता न्यूजवर. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या आश्वी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आश्वी खुर्द येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या संपूर्ण रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. कारण पाऊस पडला की या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वार घसरतात, छोटे मोठे अपघात घडतात आणि नागरिकांचा जीव धोक्यात येतो. विशेष म्हणजे आश्वी बुद्रुक ही पंचक्रोशीतील मोठी व्यापारी पेठ आहे. खरेदीसाठी, शिक्षणासाठी, दैनंदिन कामांसाठी हजारो नागरिक आणि हजारो वाहने दररोज या मार्गाचा वापर करतात. मात्र एवढी वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्याबाबत विविध वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल आणि प्रसारमाध्यमांनी वारंवार बातम्या प्रकाशित केल्या. नागरिकांनी तक्रारी केल्या, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. उलट प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक गावातील काही तरुणांना स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी करावी लागली होती. हा प्रश्न नागरिकांचा आहे की प्रशासनाच्या उदासीनतेचा, असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. आता प्रश्न फक्त रस्त्याचा नाही, प्रश्न आहे हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा, प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि प्रश्न आहे प्रशासनाच्या जबाबदारीचा. सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होणार का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा हालचाल करणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. रस्त्यावरचे खड्डे भरायला प्रशासनाकडे वेळ नाही, पण एखादा जीव गेल्यावर जबाबदारी स्वीकारायलाही कोणी तयार नसते. आपल्या परिसरातील घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या निर्भीड जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तसेच आपले मत मांडायचे असल्यास कमेंट करा. निर्भीड जनता न्यूज.